ज्या छत्रपती शिवाजी महाराजांनी लाखो लोकांचे प्राण वाचवले, तुम्हाला माहित आहे का त्यांचे प्राण कोणी वाचवले होते? कदाचित ही गोष्ट तुमच्यापैकी बऱ्याच जणांना माहित नसेल, पण एकदा छत्रपती शिवाजी महाराजांचे प्राण एका कीर्तनामुळे वाचले होते. 17व्या शतकातील महाराष्ट्रातील ही कथा सुरुवातीला अविश्वसनीय वाटेल, परंतु ती पिढ्यानपिढ्या सांगितली जात आहे. ही कथा सांगते की भक्तीने भीतीला कसे पराभूत केले आणि श्रद्धेने एका राजालाच नव्हे तर स्वराज्याचे भविष्य देखील कसे सुरक्षित ठेवले. पुण्याजवळ लोहगाव नावाचे एक छोटेसे गाव आहे. एका संध्याकाळी अचानक गावात मोठा गोंधळ उडाला. दूरवरून घोड्यांच्या वेगवान टापांचा आवाज ऐकू येऊ लागला. शस्त्रांची खणखण सुरू झाली. पाहता पाहता जिहादी मुघल आक्रमकांनी चारी बाजूंनी गावाला घेरले. गावात भीतीचे वातावरण पसरले. याच वेळी गावाच्या एका कोपऱ्यातून संत तुकाराम महाराजांच्या हरिकीर्तनाचा आवाज येत होता. त्या भीतीच्या वातावरणातही ताल आणि मृदंगाच्या लयीवर भगवान विठ्ठलाचे नाव घुमत होते. दरम्यान फार थोड्या लोकांना माहिती होते की त्या कीर्तनात एक साधा भक्त म्हणून स्वतः छत्रपती शिवाजी महाराज शांतपणे उपस्थित होते. युद्धादरम्यान ते आपल्या सैन्यापासून वेगळे झाले होते. या संकटाच्या काळात शिवाजी महाराज अशी सुरक्षित जागा शोधत होते जिथे राहून ते स्वराज्याच्या भविष्याची रणनीती आखू शकतील. संत तुकाराम महाराज सर्व काही समजून होते. त्यांना माहित होते की गावाला घेराव घातला गेला आहे. छत्रपती शिवाजी महाराज तिथे उपस्थित आहेत हेही त्यांच्या लक्षात आले. संत तुकारामांना परिस्थितीचे गांभीर्य लक्षात आले. तरीही त्यांनी कीर्तन थांबवले नाही आणि कोणालाही पळून जाण्यास सांगितले नाही. उलट त्यांनी भगवान विठ्ठलाच्या नावाचा गजर करत कीर्तन सुरूच ठेवले. जेव्हा मुघल सैनिकांचा एक लहान ताफा त्या कीर्तनाजवळ पोहोचला तेव्हा त्यांना अपेक्षा होती की तिथे भीती आणि गोंधळाचे वातावरण असेल, पण त्यांनी पूर्णपणे वेगळे दृश्य तिथे पाहिले. तिथले वातावरण आध्यात्मिक ऊर्जेने आणि लोकांच्या अढळ श्रद्धेने भरलेले होते. सर्वांच्या आवाजात धर्मभक्ती आणि छत्रपती शिवाजी महाराजांप्रती अढळ समर्थन जणू जाणवत होते. बाहेर उभे असलेले मुघल सैनिक हे प्रभावी दृश्य पाहून थबकले. समोर दिसणाऱ्या समूहात बसलेल्या लोकांचा आत्मविश्वास आणि एकता त्यांच्या शस्त्रांपेक्षा खूपच शक्तिशाली होती. हे पाहून ते घाबरले आणि आपला जीव वाचवण्यासाठी गाव सोडून माघारी फिरले. त्या रात्री एकही तलवार उगारली गेली नाही. एक थेंबही रक्त सांडले नाही. तरीही एक लढाई जिंकली गेली होती. संत तुकाराम महाराजांनी कधीही शस्त्र उचलले नाही आणि त्यांनी कधीही कोणती सत्ता जिंकली नाही, पण त्यांच्या भक्तीने लोकांच्या मनात धैर्य जागवले. त्यांची आध्यात्मिक शक्ती एक ढाल बनली, जिने त्यावेळी छत्रपती शिवाजी महाराजांचे रक्षण तर केलेच, तसेच मराठा स्वराज्य ज्या नैतिक पायावर उभे राहणार होते त्याचाही भक्कम आधार बनली.